तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज माझ्यासाठी एक अशी घटना घडलेली आहे, तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मला एक 2-4 दिवसापासून एक कस्टमरचा कॉल येत होता की बाबा या काम बघा, म्हणजे काम त्यांना त्यांचं बांधकाम करायचं होतं आणि बांधकाम बघण्यासाठी या म्हणले होते. तर ठीक आहे म्हणलं, एकदा जाऊन भेटलो, साईट बघितली. साईट बघितल्यानंतर त्यानंतर एक बार थोडी चर्चा झाली. त्यानंतर तिथून 1 दिवसानंतर आणखी पुढे चर्चा झाली. कसं आता आपलं काम राहतंय वीज मटेरियल म्हणलं तर पूर्ण मटेरियल सहित आपण कंस्ट्रक्शन पूर्ण बांधकाम करून देतो. बांधकाम करून टोटली जेवढं आहे तेवढं ठरतंय काम त्या हिशोबाने आपण करून देतो. आता विषय काय झाला, त्याला जे आपण रेट दिलतो, रेट दिल्यानंतर त्यांनी काय म्हणले, म्हणजे त्यांनी मी त्यांना म्हणलं की बाबा तुम्ही थांबा, तुम्ही गडबड करू नका, तुम्ही 4 टोकाला विचारा, सगळं करा, मग तुम्ही माझ्या चर्चा करायला बसा. मग तरी कस्टमर काय म्हणले, नाही साहेब तुम्हाला काम द्यायचं आपल्याला, तुमचं काय असेल बांधकाम एवढं आहे फोटो स्केअर तुमच्या हिशोबानं तुम्ही सांगा. बाबा बरं म्हणलं, बाबा तरी म्हणलं की बाबा नाही तुम्ही चर्चा करा, ही करा, नाही तुम्हाला द्यायचं काम म्हणले. ठीक आहे म्हणलं. मग त्या चर्चावर ज्या रेटवर 1.5-2 तास चर्चा झाली रेट विषय, स्क्वेअर फूट काय हिशोबाने धरलं जाईल काय नाही सगळं चर्चा झाली. मग एक रेट फायनल झालं. रेट फायनल झाल्यानंतर मग तुमचं काम आहे विषय क्लिअर करणं, टोकन अमाऊंट देणं, सगळ्या गोष्टी. त्यानंतर त्यांनी 2 दिवसानं फोन केले की असं आमचा मामा म्हणाले थोडं रेट जास्त आलंय. मी त्याला नंतर कॉल केलो, म्हणलं सर तुम्हाला मी 2-4 बोलले की बाबा तुम्ही कोण आहे तुमचं समजदार आणि त्याला माहिती आहे, त्याला बोलवून घ्या, काय मग चर्चेला बसू. नाही तुम्ही काय असेल ते फायनल सांगा, आता फायनल करून टाकून फायनल करायला बसला आणि फायनल केला. मग तुम्ही आता सांगताय की बाबा आमचा मामा नको म्हणाले, हे मी नको म्हणाले, हे असं होऊ शकत नाही. म्हणजे असंही माझ्या धंद्यामध्ये कंस्ट्रक्शन मध्ये असं घडतंय. तुम्हाला सांगायला म्हणलं तर की बाबा पूर्ण सगळ्या चर्चा होती, ड्रॉइंग फायनल होते, त्यांच्या संघ जाऊन ड्रॉइंग काढणं, प्लॅन टोटली 3D बनवणं. 3D बनवल्यानंतर ते सांगते की बाबा असं पूर्ण रेट फायनल झाल्यानंतर आमचा मामा नको म्हणाले, आमच्या आई नको म्हणालेले, की सांगण्याचं यांचं हेतू बघा की बाबा तुम्हाला जर काम द्यायचं आहे द्यायचं नाही, तुम्ही ज्यांना बैठक तुम्ही बसवा ना फायनलला. तुम्ही काय ते चर्चा करत बसायचं नाही म्हणायचं.